मित्रांनो, आज आपण कूड हा टॉपिक शिकणार आहे. कूड कूड याचा शब्दशः अर्थ निघतो शकलो. कूडचा जो वापर आहे हा अनेक प्रकारे केला जातो. त्याला आपण वरवर या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, परंतु जो मेन आपला फोकस राहणार आहे तो याच्यावरती राहणार आहे, शकलो. बघा, कधी वापरतात. कूड हा कॅनचा भूतकाळ म्हणून वापरला जातो, त्यामुळे कॅन प्रमाणेच तोही शक्यता अशक्यता दर्शवतो. कूडचा वापर 3 प्रकारे होतो, जसं की कॅनचा भूतकाळ म्हणून सर्वसामान्य क्षमता दर्शवण्यासाठी आणि औपचारिकता दाखवण्यासाठी. पुढे बघा, कॅनचा भूतकाळ म्हणून कशा प्रकारे वापर केला जातो काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. ती तरुण होती तेव्हा ती कडा चढू शकत होती. बघा, जर वर्तमान काळमध्ये मी एखादी गोष्ट करू शकतो त्यावेळेस मी कॅनचा वापर करतो, परंतु मी भूतकाळामध्ये जर एखादी गोष्ट करू शकत होतो असं मला बोलायचं आहे त्यावेळेस आपण कूडचा वापर करणार. ठीक आहे. ती तरुण होती तेव्हा ती कडा चढू शकत होती. ठीक आहे. शी कुड क्लाइंब द रॉक व्हेन शी वॉज यंग. अशा प्रकारे इंग्लिशमध्ये आपण पुढे डिटेल्समध्ये उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेणारच आहोत कसं ट्रान्सलेट करायचं ते. त्यावेळी ते एकही शब्द बोलू शकले नाहीत. हे पण बघा, भूतकाळातलं वाक्य आहे. दे कुड नॉट स्पीक अ सिंगल वर्ड ॲट दॅट टाइम. फुल स्टॉप. दुसरा वापर बघा, सर्वसामान्य क्षमता दाखवण्यासाठी. माझी आजी कोणत्याही आधाराशिवाय चालू शकते. माय ग्रँडमदर कुड वॉक विदाउट एनी सपोर्ट. येथे कुड हा आजीची सर्वसामान्य क्षमता दाखवतोय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा, कुडचा तिसरा वापर. कुडमुळे सध्याच्या व भविष्यकाळातल्या गोष्टींविषयी बोलता येते. जसं की जर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी बोलत आहोत आणि आम्हाला आज काय करावे असा प्रश्न पडला आहे, तर मी सुचवेन की आपण चित्रपट बघायला जाऊ शकतो. वी कुड गो फॉर अ मूव्ही. तर या ठिकाणी पण आपण कुडचा वापर केलेला आहे, म्हणजेच या वाक्यात भविष्यकाळातील शक्यता वर्तवलेली आहे. ठीक आहे. भविष्यकाळातील शक्यता वर्तवण्यासाठी सुद्धा कुडचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपण चित्रपट बघायला जाऊ शकतो. आणि चौथा आहे औपचारिकता दाखवण्यासाठी. कॅनच्या ऐवजी कुड हे औपचारिकता नम्रपणा दाखवण्यासाठी जास्त वापरले जाते. जसं तू मला एक ग्लास पाणी देऊ शकतोस का. कुड यू गेट अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी. ठीक आहे. अधिक औपचारिकता किंवा नम्रपणा या ठिकाणी दाखवलेला आहे. तर मित्रांनो, बघा या ठिकाणी आणखीन एक पॉईंट तुम्ही ॲड करा की कुडमुळे आपल्याला सध्याच्या किंवा भविष्यकाळातल्या गोष्टींविषयी बोलता येते. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं, कुडमुळे सध्याच्या व भविष्यकाळातल्या गोष्टींविषयी बोलता येते. ठीक आहे, हे आपण पाहिलं तसं. पुढे बघा, वाक्याचे प्रकार. होकारार्थी वाक्य. राकेश इंग्रजी शिकू शकला. शेवटी शकला आले. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तू करू शकला, तर हे होकारार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्य बघा, राकेश इंग्रजी शिकू शकला का. होकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. नकारार्थी वाक्य, राकेश इंग्रजी शिकू शकला नाही. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, राकेश इंग्रजी शिकू शकला नाही का. नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. WH प्रश्नार्थी वाक्य, राकेश इंग्रजी कोणामुळे शिकू शकला. कोणामुळे हा एक WH वर्ड आहे, यानं प्रश्न विचारला आहे, म्हणजे WH प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, राकेश इंग्रजी कोणामुळे शिकू शकला नाही. वाक्यामध्ये नाही पण आले. WH शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला आहे, म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला या पद्धतीनं जर एखादं वाक्य दिलं असेल तर त्याच्यापासून ते वाक्य नकारार्थी बनवता आलं पाहिजे आणि त्या वाक्यापासून सर्व प्रकारे प्रश्न विचारता आले पाहिजेत. त्यावेळेस तुम्हाला ट्रान्सलेट कराय काही अडचण येणार नाही. सहजपणे तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. आता पुढे बघूया वाक्याच्या एका प्रकाराला कशा प्रकारे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य.
हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी सुरुवातीला सब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर कुड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. ती इंग्रजी शिकू शकली. ठीक आहे, शकली, शकलो, शकला अशा प्रकारचा उच्चार शेवटी तुम्हाला पाहायला भेटतो. हे वाक्य कुड या टॉपिकशी रिलेटेड असतात. तर सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी, त्याच्यानंतर कुड, कुड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद आहे शिकणे म्हणजेच लर्न आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश आणि फुल स्टॉप. शी कुड लर्न इंग्लिश. ती इंग्रजी शिकू शकली. दुसरं वाक्य आहे राम आम्हाला गोष्ट सांगू शकला. राम सब्जेक्ट आहे, राम लिहिलं, त्याच्यानंतर कुड, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप सांगणे म्हणजे टेल. आम्हाला ऑब्जेक्ट आहे अज आणि गोष्ट म्हणजे द स्टोरी. राम कुड टेल अज द स्टोरी. राम आम्हाला गोष्ट सांगू शकला. पुढे बघा, दुसरा वाक्याचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला कुड लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, होकारार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर कुड लिहितो आपण या ठिकाणी आणि प्रश्नार्थी वाक्यामध्ये सब्जेक्टच्या अगोदर कुड लिहितो, हे लक्षात ठेवा. बघा, वाक्य आहे ती इंग्रजी शिकू शकली का. होकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. अशा वेळेस आपण काय करणार, सुरुवातीला कुड लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजेच शी, त्याच्यानंतर लर्न क्रियापदाचं पहिलं रूप आणि इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. कुड शी लर्न इंग्लिश. ती इंग्रजी शिकू शकली का. दुसरं वाक्य आहे राम तुम्हाला गोष्ट सांगू शकला का. कुड येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर राम, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, गोष्ट सांगणे म्हणजेच टेल, त्याच्यानंतर तुम्हाला यू आणि गोष्ट म्हणजे द स्टोरी. कुड राम टेल यू द स्टोरी. राम तुम्हाला गोष्ट सांगू शकला का. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर कुडंट लिहायचं, कुड आणि नॉट याला एकत्रित करून, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. वाक्य बघा, ती इंग्रजी शिकू शकली नाही. नकारार्थी वाक्य आहे. तर सुरुवातीला सब्जेक्ट शी, त्याच्यानंतर कुडंट, त्याच्यानंतर लर्न आणि इंग्लिश आणि फुल स्टॉप. ती इंग्रजी शिकू शकली नाही. दुसरं वाक्य आहे राम आम्हाला गोष्ट सांगू शकला नाही. सुरुवातीला राम, त्याच्यानंतर कुडंट, त्याच्यानंतर टेल क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आम्हाला म्हणजेच अज आणि द स्टोरी आणि फुल स्टॉप. राम कुडंट टेल अस द स्टोरी. राम आम्हाला गोष्ट सांगू शकला नाही. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य लिहित असताना सुरुवातीला कुडंट लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. बघा, ती इंग्रजी शिकू शकली नाही का. नकारार्थी वाक्याला शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. सुरुवातीला कुडंट लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट ती म्हणजे शी, त्याच्यानंतर लर्न क्रियापदाचं पहिलं रूप शिकणे म्हणजेच लर्न, त्याच्यानंतर इंग्रजी म्हणजेच इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. कुड शी लर्न इंग्लिश. ती इंग्रजी शिकू शकली नाही का. बघा, दुसरं वाक्य आहे राम तुम्हाला गोष्ट सांगू शकला नाही का. तर कुडंट सुरुवातीला, त्याच्यानंतर राम सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप सांगणे म्हणजेच टेल, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट तुम्हाला म्हणजे यू आणि गोष्ट म्हणजे द स्टोरी आणि प्रश्नचिन्ह. कुडंट राम टेल यू द स्टोरी. राम तुम्हाला गोष्ट सांगू शकला नाही का. पुढे बघा, पुढचा प्रकार आहे WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच WH प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर कुड, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. बघा, जो प्रश्नार्थी साधा प्रश्नार्थी वाक्याचा जो फॉर्म्युला होता साधा प्रश्नार्थी वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी, सेम तेच आहे. सुरुवातीला कुड, सब्जेक्ट, क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स. फक्त WH वर्ड सुरुवातीला लिहायचं असतं. जसं वाक्य आहे ती इंग्रजी का शिकू शकली. कान प्रश्न विचारला आहे, का एक WH वर्ड आहे, कासाठी वाय येणार,
त्याच्यानंतर कुड, त्याच्यानंतर ती म्हणजेच शी, त्याच्यानंतर लर्न शिकणे म्हणजे लर्न आणि इंग्लिश. ठीक आहे. WH वर्ड लिहिलं, कुड लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याच्यानंतर इंग्लिश. इंग्रजी का शिकू शकली. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे राम तुम्हाला काय सांगू शकला. काय ना प्रश्न विचारला आहे. कायसाठी काय, वॉट, त्याच्यानंतर कुड, त्याच्यानंतर सब्जेक्ट राम, त्याच्यानंतर टेल क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट काय तुम्हाला म्हणजे यू. ऑट कुड राम टेल यू, राम तुम्हाला काय सांगू शकला, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचा वाक्याचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, त्याच्यानंतर कुडंट लिहायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स लिहून प्रश्नचिन्ह. तर बघा, वाक्य आहे ती इंग्रजी का शिकू शकली नाही. वाक्यामध्ये नकार पण आहे आणि WH शब्दाचा वापर करून प्रश्न विचारला आहे. का म्हणजे फाईल येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर कुडंट, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय ती म्हणजे शी, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लर्न आणि त्याच्यानंतर इंग्लिश. वाय कुडंट शी लर्न इंग्लिश, ती इंग्रजी का शिकू शकली नाही. पुढचं वाक्य आहे राम तुम्हाला काय सांगू शकला नाही. बघा, नाही आले शेवटी, नकारार्थी वाक्य आहे आणि काय ना प्रश्न विचारला आहे. एक WH वर्ड आहे म्हणजे WH निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. हे तुम्हाला ओळखता आल्यानंतर सुरुवातीला WH वर्ड लिहायचं, काय म्हणजे वॉट, त्याच्यानंतर कुडंट, त्याच्यानंतर राम सब्जेक्ट राम, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप टेल आणि त्याच्यानंतर यू आणि प्रश्नचिन्ह. ऑट कुडंट राम टेल यू, राम तुम्हाला काय सांगू शकला नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. काय अडचण असेल, समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.